जय सद्गुरू खवयांनो, मी अर्चना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक नाश्त्याची साऊथ इंडियन डिश बनवणार आहोत, ती म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचे वडे। तर यासाठी मी हरभऱ्याची डाळ 1 वाटी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ पण पाठीची आहे। हरभऱ्याची आणि उडदाची डाळ दोन्ही सेपरेट 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एक 7-8 तास भिजू घालायचे आहेत किंवा ओव्हरनाईट भिजल्या तरी चालेल। हे बघा, दोन्ही डाळी व्यवस्थित भिजलेल्या आहेत। तर आता आपल्याला ह्या जाडसर वाटून घ्यायच्या आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं आणि लसूण टाकणार आहे। यातच थोडी कोथिंबीर देठासकट घेतलेली आहे। यातच आपल्याला धने जिरे पावडर टाकायची आहे। दोन्ही मिळून 1 चमचा घेतली तरी हरकत नाही। नंतर यात आपल्याला चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे आणि शेवटी आपल्याला 1 चमचा बडीशेप टाकायची आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत। असं बारीक झाल्यानंतर यात आपल्याला आपण भिजवलेली हरभऱ्याची आणि उडदाची डाळ घालायची आहे। दोन्ही डाळी आपल्याला पाणी निथळलेले हवेत। आता थोडी करत आपल्याला हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये टाकायची आहे मिक्सरच्या भांड्यात आणि आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, असं व्यवस्थित थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं म्हणजे वडे छान होतात। हे बघा, असं मिक्सरमधलं बॅटर आपल्याला एका कुंड्यात काढून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे किंवा कॉर्नफ्लॉवर जरी टाकलं तरी चालेल। मी इथं तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तर तांदळाचं पीठ टाकल्यानंतर हे आपल्याला हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता मळून झाल्यानंतर आपल्या तळहाताला थोडासा तेलाचा हात घेऊन आपल्याला हे वडे असे मळायचे आहेत। हे बघा, असं थोडा उंडा घ्यायचा आणि आपले वडे असे तळहातावर चपटे बनवायचे। एकदम छान असे परफेक्ट। आपण यात तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडे अगदी खुसखुशीत होतात। असे एक करत आपल्याला सगळे वडे वळायचे आहेत आणि एका ताटामध्ये ठेवायचे आहेत। नंतर आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत। हे बघा, मी वडे वळून घेत आहे, तोपर्यंत आपल्याला साईड बाय साईड तेलही गरम करायला ठेवायचं आहे। तेल तापल्यानंतर मी वडे तेलात सोडायला सुरुवात केलेली आहे। बघा, तेल मीडियमच तापलेलं असावं, जास्त कडक नसावं। तर जास्त तेल तापलं तर तो वरून पटकन करपतील आणि आतून कच्चे राहतील। तर तेल हे आतपर्यंत गेलेलं पाहिजे म्हणजे आपले वडे एकदम आतून बाहेरून मस्त क्रिस्पी होतील। हे बघा, वड्याची एक बाजू तळून झालेली आहे। मी आता बाजू बदलतीये। हे बघा, किती सुंदर दिसतायत आणि खायला पण तसेच खूप छान लागतात। हे बघा, वडे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झालेले आहेत आणि आता मी केचप बरोबर सर्व करणार आहे। तोपर्यंत गाईज एक आठवण करून देते, माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि आपली ही हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ वापरून हे जे वडे केलेले आहेत ते तुम्ही नक्की ट्राय करा। उडदाच्या डाळीच्या ऐवजी काही जण मुगाची डाळही वापरतात। तर पौष्टिक अशी वड्याची रेसिपी रेडी आहे, तर नक्की ट्राय करा। तर भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय, जय सद्गुरू।